ओके सर लास्ट लेक्चरला आपण काही व्हिडिओमध्ये रिप्रोडक्शन इन प्लांट मधले काही व्हिडिओ आपण तुमच्यासाठी पाठवलेले आहेत. आज आपण आपला पुढचा जो नवीन चॅप्टर आहे तो म्हणजे रेस्पिरेशन इन ह्यूमन. यातलाच आपण पहिला बीट या ठिकाणी घेतोय तो म्हणजे ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम. पहिलाच क्वेश्चन तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन आहे. ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम हा तुम्हाला डायग्रामॅटिकली 3 मार्कासाठी येऊ शकतो किंवा डिस्क्रिप्टिव्ह ॲज अ डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला 4 मार्कासाठी 5 मार्कासाठी हा विचारला जाऊ शकतो. सो हाऊ इज द ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम? फर्स्ट ऑफ ऑल, human respiratory system is divided into main two parts, the upper respiratory system and a lower respiratory system. In the upper respiratory system, it consists of nostrils, nasal chamber, external nasal chamber, nose and associate structure. And lower respiratory system consists of trachea, then bronchi, bronchus, alveolus and lungs. So this human respiratory system is divided into main 8 parts. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये 8 पार्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतात. फर्स्ट ऑफ ऑल नोज, सेकंड इज कॉल्ड एज द pharynx, थर्ड इज कॉल्ड एज द larynx, फोर्थ वन इज कॉल्ड एज द trachea, next one is called as the bronchi and bronchus, then lungs, then alveoli and lastly it is of diaphragm. असे जवळपास 8 पार्ट तुम्हाला या ठिकाणी सिक्वेन्सली लिहायचे, सिक्वेन्सली लक्षात ठेवायचे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये ते लिहिताना व्यवस्थित किंवा तुम्हाला व्यवस्थित त्याला डिक्टेट करता येईल. फर्स्ट ऑफ ऑल नोज. सो हाऊ इज द नोज हियर? वी नो दॅट द नोज इज अ ओपनिंग टू द respiratory system. A slit of openings are there, that is called the nose, in which air is passes, ज्याच्यामधून आपली एअर पास होते. इट हॅज अ नेअर्स, एक्सटर्नल नेअर्स आर देअर. देर आर 2 एक्सटर्नल नेअर्स. वी नो दॅट द नोज हॅविंग द नॉस्ट्रिल्स, द 2 nostrils are there, that is external and internal. The external nostrils are divided into 2 lobes, the right and left lobes. These right and left lobes are divided by, they are separated by the mesomoid cartilage. Mesomoid cartilage च्या साहाय्याने ते 2 लोब तुम्हाला सेपरेट झालेले असतात. This external layers passes the air, outside air into the nasal cavity. Into the nasal cavity, that structure is called as the nose. लक्षात ठेवा, तुम्हाला मेसोमॉइड कार्टिलेजचा क्वेश्चन विचारला होता. The 2 lobes are separated by the mesomoid cartilage. In that nose there are 3 regions or 3 chambers. That is, first one is called the vestibule, second is called respiratory chamber and third one is called the sensory chamber. अशी 3 चेंबर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे नोज रिजन मध्ये. Vestibular chamber. Vestibular chamber is inner sidely lined by ciliated epithelial tissue. Ciliated epithelial tissue, that is, it helps in a filtration of air. जो की एअर फिल्टर पार्ट, एअर फिल्टरचा पार्ट आहे. जे इनकमिंग एअर आहे आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये, त्या एअरला फिल्टर करण्याचं काम हा वेस्टिब्युलर पार्ट करतोय. इट इज इनर साइडली लाइन बाय सिलेटेड इपिथेलियल टिश्यू अँड वी नो दॅट इफ एनी डस्ट पार्टिकल्स अँड पॅथोजन्स आर ट्रॅप then we can remove it forcefully during the sneezing. स्नीजिंगच्या साहाय्याने आपण ते डस्ट पार्टिकल्स काय करतोय, रिमूव्ह करतोय. दॅट्स वाय दिस वेस्टिब्युलर चेंबर और वेस्टिब्युलर पार्ट इज हेल्प्स इन अ फिल्ट्रेशन ऑफ एअर. दूसरा जो पार्ट है तो अपना रेस्पिरेटरी चेंबर और दैट इज कॉल्ड रेस्पिरेटरी पार्ट. इन दैट what is the function of that respiratory part or that is a respiratory chamber? That is, it is called air conditioning part. त्याला आपण air conditioning part असं म्हणतोय. That is, it helps in giving the moisture and temperature to the air. जी इनकमिंग एअर आहे त्याला मॉइश्चर आणि टेम्परेचर देण्याचं काम, त्याला कूलिंग करण्याचं काम हा कोण करतोय? दिस रेस्पिरेटरी चेंबर. इज इट करेक्ट? And third part is called as the sensory chamber or olfactory chamber, where it is lined by the sensory or olfactory cells which are helps in the detection of smell. की जो स्मेल डिटेक्ट करण्याचं काम करतोय. पहा, नोज मध्ये आपण 3 चेंबर तुम्हाला सांगितले आहेत. वेस्टिब्युलर चेंबर, रेस्पिरेटरी चेंबर आणि सेन्सरी चेंबर. तुम्हाला याचं फंक्शन विचारलं होतं. वेस्टिब्युलर चेंबर इज कॉल्ड एज द एअर फिल्टरिंग पार्ट. जो येणारी एअर आहे तो फिल्टर करण्याचं काम करतोय. सेकंड इज कॉल्ड एज द सेन्सरी चेंबर और सेकंड इज कॉल्ड रेस्पिरेटरी चेंबर
इट हेल्प्स इन अ एअर कंडिशनिंग पार्ट. येणाऱ्या एअरला आतमध्ये येणाऱ्या एअरला मॉइश्चर आणि टेम्परेचर प्रोव्हाइड करण्याचं काम हा दूसरा रेस्पिरेटरी चेंबर करतो. आणि तिसरा जो आहे सेन्सरी चेंबर और ऑल्फॅक्टरी चेंबर, इट हेल्प्स इन अ डिटेक्शन ऑफ स्मेल. Then we are enter our second part, that is called the pharynx. Pharynx is about the 10 centimeter long. It is present above this larynx. The pharynx is about the 10 centimeter where the digestive system and respiratory system are cross to each other. या pharynx मध्ये आपण आ केल्यानंतर जो आतला पार्ट दिसतोय तो pharynx ज्याला असं आपण म्हणतोय, where the digestive system and respiratory system are crossed to each other by a crossing line structure that is called chiasma. त्याला chiasma असं आपण म्हणतोय. That is, there are basically three regions: nasopharynx region, oropharynx region and a laryngopharynx region. नीट आहे का? पण इथं मी तुम्हाला दोन रिजन सांगतोय. nasopharynx region is has a conduction of air, म्हणून त्याला नाव दिले nasopharynx region, ज्याच्यामधून एअर कंडक्ट केलं जाते. आणि दुसरा जो आहे तो ओरोफॅरिंक्स रिजन, ज्याच्यामधून फूड कंडक्शन होतं. हा कॉमन पाथवे आहे, कॉमन पॅसेज आहे फॉर रेस्पिरेटरी अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपण मगाशीच म्हटलंय इन द फॅरिंग्स डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड रेस्पिरेटरी सिस्टीम आर क्रॉस टू इच अदर, दॅट इज कॉल्ड चायझमा. Here are two main regions, that is the nasopharynx region which helps in the conduction of air and a oropharynx region which helps in the conduction of food. That second part is called the pharynx, and between this nasopharynx and oropharynx there is a one bone there, that is called the palate bone is there in between that. Okay, and below to that pharynx, that is the tonsils are there. The tonsils are helps in a trapping of the pathogen, or it helps in killing the bacteria. That region is that set of lymphoid organ which are present in a pharynx, that is called as the tonsils. त्याला tonsils असं आपण म्हणतोय. सर आतापर्यंत आपण दोन पार्ट्स आणले. पहिला हा नोज, सेकंड इज कॉल्ड pharynx, थर्ड इज कॉल्ड द लॅरिंग्स. आता तुम्ही इथं डायग्राम मध्ये पाहू शकताय लॅरिंग्स पण दिसतंय. लॅरिंग्स इज कॉल्ड द ॲडम्स ॲपल और दॅट इज कॉल्ड साऊंड बॉक्स. याला जिथून आपला आवाज बाहेर पडतो that is called the larynx, that is called the sound box, or that is called the Adam's apple. Why it is called sound box? Because the elastic vocal cords are present in the larynx, so that's why it is called the sound box, or it is called the Adam's apple. It is a hollow tubular structure. This is a hollow tubular structure which are extended towards the trachea. त्या trachea मध्ये त्याचं extension होतं, that is called the larynx. Is it correct? That larynx is increase in size considerably in case of male as compared to the female, and the sound is higher pitch is controlled by the male sex hormone, that is called the testosterone. आपल्याला माहिती आहे की मेल मध्ये आवाज हा नंतर बदलतो, फिमेल मध्ये चेंज होत नाही, कारण व्होकल कॉर्ड्स जे आहेत हा याचं कंट्रोलेशन हे टेस्टोस्टेरॉन या हार्मोन्स द्वारा होतं. सो हियर दॅट लॅरिंग्स इज कॉल्ड द साऊंड बॉक्स. देन दिस लॅरिंग्स प्रोड्युसेस द व्हॉइस. Voice is produces by the air passage of vocal cords and the modulations created by tongue and lips. So here that is called the larynx. The larynx are open into the laryngopharynx are open into the trachea. That opening is called the glottis. त्या ओपनिंगला आपण काय म्हणतोय ग्लॉटिस. अँड ग्लॉटिस इज कव्हर्ड बाय द स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड द एपिग्लॉटिस which avoid the entry of food particles in the respiratory tract. Epiglottis is a one partition like structure. That epiglottis prevent the entry of food particle into the respiratory tract. आपल्याला माहिती आहे की जसं आपल्याला ठसका लागतो, कारण काही अन्नाचे कण जर आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये गेले तर आपल्याला ठसका लागतो. खोकला हा एक इन्फेक्शियस आहे आणि ठसका एक ॲक्सिडेंट आहे की एखादा फूड पार्टिकल जर आपल्या त्या रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये गेला तर आपल्याला ठसका लागतो. दॅट इज अ वन टाइप ऑफ ॲक्सिडेंट. सो हियर दॅट इज अ कॉल्ड ॲज अ एपिग्लॉटिस विच हेल्प्स इन अ covering to the glottis, and it avoid the entry of food particle into that respiratory tract. And this larynx is made by 9 cartilage pads. In that 9 cartilage pad, out of that 3 are paired and 3 are the unpaired. याच्यामध्ये 3 पेअर्ड आहेत आणि 3 अनपेअर्ड आहेत. सो दॅट इज अबाउट द लॅरिंग्स. पहा 3 पार्ट आपले झाले. नोज, फर्स्ट ऑफ ऑल नोज, त्याच्यामध्ये 3 चेंबर, त्याच्यानंतर सेकंड इज कॉल्ड pharynx and third one is called the larynx. Now
we are enter into the next bit, that is called the trachea or a windpipe. हा जो elongated tubular like part दिसतो तुम्हाला, that is called the trachea or a windpipe. It is about the 12 centimeter length and 2.5 centimeter in the width. It is extended from the neck in front of the esophagus. Esophagus पुढच्या साइडनं हे आपल्याला trachea हे पास झालेले दिसते. It is inner slightly internally lined by the pseudostratified epithelial tissue. Pseudo means pass. Pseudostratified epithelial tissue, and it is covered by alphabet C shape cartilage rings. Near about 60 to 20 cartilage rings are there. That's why it avoid the collapsing of trachea. तुम्हाला क्वेश्चन असतो, give reason. The trachea is uncollapsible because trachea is made by C shape complete rings. Rings are about 16 to 20, so that's why trachea is a non-collapsible. म्हणून trachea हा कसा सांगतोय, non-collapsible, and it is this trachea trap the unwanted suspended particles, so that's why when any particles are trapped in that trachea, then they are removed forcefully during the coughing action. आपण coughing करतो, खोकला करतो, खोकल्यामुळे त्याच्यामध्ये जे सस्पेंडेड पार्टिकल ट्रॅप झाले ट्रॅकियामध्ये ते आपण बाहेर काय करतो, फोर्सफुली रिमूव्ह करतो. that part is called the trachea, that windpipe is called the trachea. Then next part is called the bronchi and bronchus. आपला पुढचा जो पार्ट आहे that is called the bronchi or bronchus. This bronchi or bronchus आपण बघितलं, the distal ends of the trachea is called the bronchi and bronchus. These bronchus are tubular, hollow tubular like part. These bronchioles are made by, again it is made by, bronchi and bronchus also made by the sheath-shaped cartilage rings, but that rings are incomplete. पण या rings कशा असतात, incomplete असतात. The distal ends of the trachea are the bifurcate. इथे तुम्हाला bifurcate झालेला दिसतो, and these primary bronchioles are converted into secondary bronchioles, then tertiary bronchioles, and lastly that is called terminal bronchioles. And that terminal bronchioles are enter into the lungs, and that terminal bronchioles are ends into the balloon like structure that is called alveolar sac. That's why lung is more spongy and elastic there. So this is called as the bronchi and bronchus. Then our seventh part is called the lungs. आता आपला सातवा जो पार्ट आहे तो या लंगच्या बाबतीत आहे. See here, the lung is brownish gray in color. It is one pair of lung is present in the thoracic cavity. Thoracic cavity मध्ये तुम्हाला one pair हा lungs दिसतो. Here the right lung and left lungs are there. Right lung is divided into three sublobes, and left lung is smaller, it is larger, it is smaller, it is divided into two sublobes. This one pair of lungs are situated in the thoracic cavity. It is surrounded by, covered by the double membrane. That membrane is called the pleural membrane, and it is the outer part is called the parietal, inner part is called the visceral membrane. In between this parietal and visceral membrane there is a small cavity that is called the pleural cavity, which is fulfilled by the fluid that is called pleural fluid. It is about, their volume is about the 150 ml. This volume किती असतं, 150 ml, and that pleural fluid are secreted by the membranes which avoid the friction or desiccation between that membranes of the lungs. Then the lungs are having near about alveoli. Alveoli sacs are present in the lungs. These lungs are made by 750 millions of alveolar sac. It is made about the 750 millions of alveoli sac, which can increase the surface area for the exchange of gases. It is made by the 750 millions of alveolar sac, which increase the exchange of gases. And remember that the surface area of both lung is about the 100 square meter. या दोन्हीचा surface area लंगचा किती असतो, 100 square meter. Then we are enter in our next part, that is called alveoli. आता तुम्ही डायग्राम जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणची पुढची डायग्राम मी तुम्हाला दाखवतोय. See everybody. पुढची जर डायग्राम तुम्ही पाहिली या ठिकाणी तर तुम्हाला alveolar sac या ठिकाणी दिसतात. See here, these are called alveoli.
These are the looks like as a bunch of grapes. पहा इथं आपण म्हटलंय की प्रायमरी ब्रॉन्क्युअस, सेकंडरी ब्रॉन्क्युअस, tertiary bronchus, and these are called terminal bronchus which are enter into the alveolar sac. This is called as the alveoli. It is a bunch of grapes like structure. It is a thin wall structure and it is the main site for the exchange of gases. जिथं gases exchange होतं ती main site कुठली आहे? ही alveoli आहे. So here that is called alveoli. That alveoli sac is lined by, surrounded by the network of blood vessels which are made by the pulmonary arteries, pulmonary veins and pulmonary capillaries. लक्षात ठेवा या alveolar sac मध्येच मेन एक्सचेंज ऑफ गॅसेस होतं कुणाचं? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचं. दिस alveolar sac is surrounded by the network of blood vessels that is called the pulmonary artery, pulmonary veins and pulmonary capillaries are there. So it is a thin wall lobulated structure and it looks like as a bunch of grapes. These are called alveolar sac. आणि याचं शेवटचं जो बीट तुम्हाला या ठिकाणी सांगता येतं दॅट इज कॉल्ड द डायफ्रॅगम. डायफ्रॅगम इज नथिंग, इट इज अ मस्क्युलर सेप्टम. हा एक पडदा असतो. इट इज अ मस्क्युलर सेप्टम विच सेपरेट द थोरॅसिक कॅव्हिटी अँड ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. जो थोरॅसिक कॅव्हिटी आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटीला हा सेपरेट करतोय. इट इज मेड बाय द इनव्हॉलंटरी मसल्स. हा कोणापासून बनलेला असतो तर इनव्हॉलंटरी मसल पासून. अँड वी नो दॅट इट इज दिस डायफ्रॅगम इज अ डोम शेप. आपल्याला पुढे येणार आहे. Normally it is dome shape but during the contraction it becomes the flat. just the contraction होतो त्यावेळेस तो कसा बनतोय? फ्लॅट बनतोय. and to that diaphragm that is the blood vessels which supply the blood that is called phrenic artery and phrenic veins are there which supply the blood to that diaphragm. diaphragmला blood supply करणाऱ्या जे veins असतात आणि artery आहेत they are called the phrenic. मी आणखीन सांगतो बाबा तुम्हाला या ठिकाणी 8 पार्ट हे डिस्क्राइब करायचे आहेत. 8 पार्ट जवळपास तुम्हाला हा ब्रॉड क्वेश्चन आहे पण त्याला तुम्हाला सॉर्ट आउट करायचं आहे. नीट आणि सीईटी साठी अनेक एमसीक्यू तुम्हाला या ठिकाणी आहेत. आपण फर्स्ट पासून जर लास्ट पण जर बघितलं तर पहिला पार्ट आहे नोज ज्याच्यामध्ये 3 चेंबर आपण सांगितले आहेत. सेकंड पार्ट इज कॉल्ड द फॅरिंग्स त्याच्यामध्ये ओरोफॅरिंग्स आणि नसोफॅरिंग्स लक्षात ठेवायचं आहे. देन लॅरिंग्स थर्ड पार्ट इज कॉल्ड द लॅरिंग्स. फोर्थ पार्ट इज कॉल्ड द ट्रकिया. Fourth part is called the trachea. Then fifth is called bronchi and bronchus. Next one is called as the lungs, alveoli and diaphragm. 1 ते 8 हे पार्ट या पद्धतीनं लक्षात ठेवायचे आहेत. अनेक क्वेश्चन्स या प्रत्येक बीटमध्ये प्रत्येक पार्टमध्ये आहेत. हा ब्रॉड क्वेश्चन आहे की तुम्हाला थेअरीला हा 5 मार्कासाठी विचारतो आणि याच्यामध्ये अनेक प्रकारचे एमसीक्यू पण तुम्हाला आहेत. डायग्रामॅटिक क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. सो दॅट इज ऑल अबाउट द रेस्पिरेटरी सिस्टीम ऑफ ह्युमन विच कन्सिस्ट और विच इज मेड बाय द 8 पार्ट्स. जवळपास 8 पासून बनलेले आहे. 8 पार्ट पासून बनलेले आहे. स्टार्ट टू एंड हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चनला नेक्स्ट लेक्चरला आपण याचं मेकॅनिझम पाहणार आहे. हाऊ इज द मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. ओके, थँक्यू.